In recent lecture number first, हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर वॉल्यूम 1 चा फर्स्ट टॉपिक. हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर मध्ये आपण बघितलं ह्युमन इव्होल्युशन. ठीक आहे, हाऊ मॅन इज इव्हॉल्व्ड ऑन अर्थ, देन existence of agriculture or starting of agriculture, then we have seen discovery of iron, then discovery of or existence of agronomy, definition of agronomy, then Peter de Crescenzi, Jethro Tull, then joint department of ARC, then IRA institute. ठीक आहे, IRA बद्दल डिटेल मध्ये आपण इन्फॉर्मेशन बघितली. ICR इन्स्टिट्यूट आपण बघितले डिटेल मध्ये, देन ICR चा मॅन्डेट आपण बघितला डिटेल मध्ये. देन आपण बघितले ॲग्रिकल्चरल कॉलेजेस अँड युनिव्हर्सिटीज, कुठं कुठं ॲग्रिकल्चरल कॉलेजेस स्टॅब्लिश केले गेले, ॲग्रिकल्चर एक्सटेन्शनचा कोर्स सगळ्यात पहिल्यांदा कुठं स्टार्ट झाला, देन फर्स्ट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कधी स्टॅब्लिश केली गेली, कुठे स्टॅब्लिश केली गेली ते डिटेलमध्ये आपण बघितलं. देन नेक्स्ट आपण बघितले की IRRI इन्स्टिट्यूट, 5 डीम्ड युनिव्हर्सिटीज आपण बघितल्या, 5 डीम्ड युनिव्हर्सिटीज आपण बघितल्या, त्यांचे लोकेशन आपण बघितली. IRRI इन्स्टिट्यूट आपण बघितली, त्यासोबतच CRRI इन्स्टिट्यूट आपण बघितली, त्याच्यानंतर सिमिट CIMMYT इन्स्टिट्यूट आपण बघितली. देन डिफरंट टाइप्स ऑफ रिव्होल्युशन आपण बघितलं. नवीन एडिशनमध्ये अजून 2 ते 4 रिव्होल्युशन दिलेले आहेत, त्या बघून घ्या किंवा नंतर आपण बघूया त्या. ठीक आहे, देन आज जस्ट आपण बघूया की कोणकोणत्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, कोणकोणते रिसर्च स्टेशन आहे. ठीक आहे, इंडियामध्ये ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजमध्ये बघा, पहिली आहे आचार्य गंजीरंगा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. आचार्य गंजीरंगा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, राजेंद्रनगर, हैदराबाद, आंध्र प्रदेशमध्ये. देन आहे आनंद ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, आनंद, गुजरात. देन आसाम ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, जोरहाट, आसाम. देन बिधनचंद्र कृषी विश्वविद्यालय, मोहनपूर, नाडिया, वेस्ट बंगाल. देन बिरसा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, रांची, झारखंड. देन चंद्रशेखर आझाद युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, कानपूर, उत्तर प्रदेश. देन चौधरी चरण सिंह हरियाणा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, हिसार, हरियाणा. ठीक आहे, देन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, महाराष्ट्र. देन डॉक्टर यशवंत सिंह परमार युनिव्हर्सिटी ऑफ हॉर्टिकल्चर अँड फॉरेस्ट्री, नौनी डिस्ट्रिक्ट, सोलन, हिमाचल प्रदेश. देन गोविंद बल्लभ पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, पंतनगर, उत्तराखंड. दिस इज द फर्स्ट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड इन 1960 ॲट पंतनगर, उत्तराखंड. ठीक आहे, पहिली ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे गोविंद बल्लभ पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, पंतनगर, उत्तराखंड. त्यानंतर आहे कर्नाटका व्हेटरनरी ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी, बिदर, कर्नाटका. देन आहे श्रवण कुमार कृषि विश्वविद्यालय, पालमपुर, हिमाचल प्रदेश. इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय, रायपुर, छत्तीसगढ़. देन जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविद्यालय, जबलपुर, मध्य प्रदेश. देन जुनागढ़ एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, जुनागढ़, गुजरात. देन केरला एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, वेलनिकरा, डिस्ट्रिक्ट त्रिचूर, केरला. देन डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, महाराष्ट्र, शॉर्टली कॉल्ड एज डॉक्टर BSKKB, दापोली. देन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्र, MPK राहुरी. देन मराठवाडा एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी, परभणी, महाराष्ट्र. देन महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, उदयपूर, राजस्थान. नरेंद्र देव युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, फैजाबाद, उत्तर प्रदेश. देन नेक्स्ट आहे नवसारी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, नवसारी, गुजरातमध्ये. ओरिसा युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर, ओरिसा. देन पंजाब ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, लुधियाना, पंजाब. राजस्थान ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, बिकानेर, राजस्थान. बिकानेर आणि जैसलमेर, जैसलमेर आणि बिकानेर 2 फेमस शहर आहेत राजस्थानमधले. देन राजेंद्र ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, समस्तीपुर, पूसा, बिहार. सरदार कृषीनगर दंतेवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, दंतेवाडा, गुजरात. सरदार वल्लभभाई पटेल युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, मोदीपुरम, मिरट, उत्तर प्रदेश.
या सगळ्यांमध्ये ठराविक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्यांचे लोकेशन महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोविंद बल्लभ पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी पंतनगर, आणि 4 युनिव्हर्सिटी या महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. नेक्स्ट शेरे काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी श्रीनगर जम्मू काश्मीर, आणि शेरे काश्मीर युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी गांधीनगर जम्मू अँड जम्मू काश्मीर. ठीक आहे. म्हणजे आता ह्या युनिव्हर्सिटीज डिटेल म्हणजे लाईन टू लाईन वाचायच्या का, तर मोस्टली ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ज्यावेळेस आपण वाचतो आणि त्यावेळेस त्यांची लोकेशन बघतो तर एखाद दुसरी त्याच्यामध्ये लक्षात राहते आपल्या, किंवा ज्यावेळेस आपण रीड करतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे हे समजतं की बाबा इथं पण अशी इन्स्टिट्यूट आहे, म्हणून हे लाईन टू लाईन रीड करायचं. ठीक आहे. आणि त्यातल्या एखादी इन्स्टिट्यूट जी आहे ती महत्वाची असते, त्याचं काहीतरी इम्पॉर्टन्स असतं वेगळं, त्याच्यासाठी आपण लाईन टू लाईन रीड करतो. हे असू द्या किंवा ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट असू द्या पुढच्या. देन आपण TNAU म्हणतो. TNAU मीन्स तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी कोइंबतूर तमिळनाडू. देन तमिळनाडू व्हेटरनरी अँड ॲनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटी चेन्नई तमिळनाडू. युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस GKVK कॅम्पस बँगलोर कर्नाटका. युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर सायन्सेस धारवाड कर्नाटका. देन वेस्ट बंगाल युनिव्हर्सिटी ऑफ ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस 68 KB सरानी कोलकाता वेस्ट बंगाल. ठीक आहे. देन वेस्ट बंगाल युनिव्हर्सिटी ऑफ ॲनिमल अँड फिशरी सायन्सेस बघितलं आताच कोलकाता महाराष्ट्र ॲनिमल सायन्सेस अँड फिशरीज युनिव्हर्सिटी नागपूर महाराष्ट्र. देन UP पंडित दीनदयाल उपाध्याय पशु चिकित्सा विज्ञान विश्वविद्यालय एवं गो अनुसंधान संस्थान मथुरा उत्तर प्रदेश, आणि उत्तर बंगा कृषि विश्वविद्यालय पोंडीबरी कूच बिहार वेस्ट बंगाल. देन श्री वेंकटेश्वरा वेटरनरी युनिव्हर्सिटी तिरुपती चित्तूर डिस्ट्रिक्ट इन आंध्र प्रदेश. ठीक आहे. आणि काय म्हणलेलं बघा, हे जे वेटरनरी युनिव्हर्सिटी होती ती 30 एप्रिल 2006 पर्यंत आचार्य NG रंगा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये इन्व्हॉल्व होती ती. ठीक आहे. नंतर 2006 नंतर ती जी आहे ती वेगळी केली गेली चित्तूर डिस्ट्रिक्टमध्ये आंध्र प्रदेशमध्ये. आणि ह्या सगळ्या काय होत्या स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये असणाऱ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज. नेक्स्ट आहे सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी. आता जर तुम्ही इथं बघितलं, ठीक आहे, तर सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी टोटल 4 ते 5 आहेत. ठीक आहे. नवीन एडिशन मध्ये त्या पण आपण बघूया. फर्स्ट बघा, सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी याच्यामध्ये काय फरक आहे. ही जी युनिव्हर्सिटी आहे सेंट्रल ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, दिस इज प्युअरली ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी. म्हणजे काय, ही ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी आहे. आणि ह्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत सेंट्रल युनिव्हर्सिटीज, इथं ॲग्रिकल्चर हे इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर इथं ठेवले म्हणजे आहे, आणि याच्यासोबत दुसरे सब्जेक्ट पण आहेत, दुसरे स्पेशलायझेशन सुद्धा आहेत या सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये. ठीक आहे. सो सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज मीन्स द सेंट्रल युनिव्हर्सिटी प्युअरली रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. आणि फक्त सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे इथं ॲग्रिकल्चर जस्ट एक पार्ट आहे इथं. ठीक आहे. असं बघा, सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी इम्फाळ मणिपूर. देन सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये 3, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड उत्तर प्रदेश, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी उत्तर प्रदेश, विश्वभारती श्रीनिकेतन वेस्ट बंगाल. आणि आता बघा, ज्या आपण बघितल्या होत्या डीम्ड युनिव्हर्सिटी, 5 डीम्ड युनिव्हर्सिटी आपण बघितल्या होत्या, त्यांची प्रत्येकाची लोकेशन बघा. फर्स्ट आपण बघितलं IARI. IARI स्टँड्स फॉर इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट पुसा न्यू दिल्ली. ठीक आहे. हे इस्टॅब्लिश झालं IAR कधी 1905 ला. कुठं झालं, पुसा बिहारमध्ये. 1934 ला ड्यू टू अर्थक्वेक बिल्डिंग जी आहे ती याची डॅमेज झालेली आहे, आणि 1936 ला हे IRI जो आहे तो पुसा न्यू दिल्लीला ट्रान्सफर केला गेलेला आहे. आणि IRI वॉज इस्टॅब्लिश्ड अंडर दी व्हायसरॉयल्टी ऑफ लॉर्ड कर्झन. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, IRI ला, ठीक आहे, डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी असा दर्जा दिला गेला. सो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन
नुसार 1958 ला. ठीक आहे. देन सेकंड डीम्ड युनिव्हर्सिटी IVRI, इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, इजातनगर, उत्तर प्रदेश. देन आहे NDRI, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नाल, हरियाणा. याच्या ऑलरेडी आपण लोकेशन बघितलेल्या आहेत. देन CIFE, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, जयप्रकाश रोड, 7 बंगलोज, वर्सोवा, मुंबई. CIFE वर्सोवा, मुंबई. लास्ट AAI, Allahabad Agriculture Institute, Allahabad, Uttar Pradesh. So this AAI is renamed as SHIVATS. This AAI नवीन एडिशन मध्ये जर तुम्ही बघितलं तर या AAI ला SHIVATS मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सो SHIVATS स्टँड्स फॉर सॅम हिंगिंबॉटम युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चरल अँड टेक्नॉलॉजी सायन्स, Allahabad. SHIVATS stands for Sam Hinginbottom University of Agricultural and Technology Sciences, Allahabad. लक्षात ठेवा. AI is replaced with SHIVATS. आता हे होते 5 डीम्ड युनिव्हर्सिटी. डीम्ड युनिव्हर्सिटी, त्यांचे लॉंग फॉर्म आणि त्यांची लोकेशन महत्वाची. देन आता आतापर्यंत आपण बघितलं स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आपण बघितल्या, सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी बघितली, सेंट्रल युनिव्हर्सिटी बघितल्या आणि 5 डीम्ड युनिव्हर्सिटी आपण बघितल्या. आता आपण बघूयात रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हणजे स्पेशली इथे रिसर्च केला जातो. ठीक आहे. सो ॲग्रिकल्चरल सायन्सेसचे रिसर्च इन्स्टिट्यूट कोणते आहेत बघा. फर्स्ट आहे CARI, सेंट्रल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, पोर्ट ब्लेअर, अंदमान अँड निकोबार ग्रुप ऑफ आयलँड्स, अंदमान अँड निकोबार. सो पोर्ट ब्लेअर इज द कॅपिटल ऑफ अंदमान अँड निकोबार. ठीक आहे. पोर्ट ब्लेअर जी आहे ते अंदमान निकोबार आयलँडची काय आहे, कॅपिटल आहे, राजधानी आहे. देन CAZRI, सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर, राजस्थान. सेंट्रल एरिड झोन, एरिड मीन्स जिथं मॉइश्चर अवेलेबल नाहीये, जिथं वॉटर अवेलेबल नाहीये. ठीक आहे. सो राजस्थानचा पार्ट कसा आहे, वेस्टर्न ड्राय एरिया आहे तो. ठीक आहे. म्हणजे पश्चिम सुका प्रदेश आहे पूर्ण. सो तिथे इन्स्टिट्यूट कोणती आहे, सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट, जोधपूर, राजस्थान. दिन आहे CIAE, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, बेरासिया रोड, नबी बाग, भोपाळ, मध्य प्रदेश. ठीक आहे. देन CAIH, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर एरिड हॉर्टिकल्चर. एरिड म्हणले बरं का, म्हणजे सुका प्रदेशामधली हॉर्टिकल्चर. त्याची बेस इन्स्टिट्यूट कुठं असणार, ड्राय झोन मध्ये, म्हणजेच बिकानेर, राजस्थान येथे. देन आहे CICR, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ कॉटन रिसर्च, नागपूर, महाराष्ट्र. ठीक आहे. देन CIPHET, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लुधियाना, पंजाब. CIRCT, सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी, अडनवाला रोड, माटुंगा, मुंबई, महाराष्ट्र. देन CISTH, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चर, रहमानकेरा, PO काकोरी, लखनौ, उत्तर प्रदेश. आणि CITH, सेंट्रल सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ एरिड हॉर्टिकल्चर म्हणलं की राजस्थान. का, राजस्थान कसा प्रदेश आहे, एरिड झोन आहे. सेंट्रल सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चर इन्स्टिट्यूट आपण बघितली कुठे आहे, UP मध्ये, बिकॉज UP, त्याच्यानंतर UPच्या साईडला बिहार, नंतर ईस्टर्न जे पार्ट आहेत ते सब ट्रॉपिकल झोन मध्ये येतात. सो सब ट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे इन्स्टिट्यूट कुठं आहे, UP मध्ये. आणि नेक्स्ट टेम्परेट, म्हणजे एकदम कूल क्लायमेट असणार किंवा कोल्ड रिजन जो आहे त्याचे इन्स्टिट्यूट कुठे ठेवले बघा, CITH, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेम्परेट हॉर्टिकल्चर, ओल्ड एअरफील्ड, पोस्ट सानतनगर, श्रीनगर, जम्मू अँड काश्मीर, बिकॉज जम्मू अँड काश्मीर इज अ टेम्परेट झोन. ठीक. नेक्स्ट CPCRI, सेंट्रल प्लांटेशन क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट, कासारगोड, केरळा. आता प्लांटेशन क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट केरळला का ठेवले, बिकॉज केरळा इज सराउंडेड बाय कोस्टल एरिया. केरळ जो आहे, केरळला वेस्टर्न घाटचा कोस्टल एरिया लागलेला आहे, वेस्टर्न घाटचा. ठीक आहे. सो या केरळमध्ये आपण प्लांटेशन जास्त आहे, प्लांटेशन क्रॉप, फॉर एक्झाम्पल कोकोनट जास्त आहेत. ठीक आहे. सो प्लांटेशन क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट केरळला ठेवलेली आहे. देन CPRI, सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट, शिमला, हिमाचल प्रदेश. ठीक आहे. सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट, शिमला, हिमाचल प्रदेश. शिमलामध्ये कुठं, कुफरी येथे. शिमलामध्ये कुठं, कुफरी येथे.
सो कोणतीही पोटॅटोची व्हरायटी असेल, ठीक आहे, कोणतीही पोटॅटोची व्हरायटी असेल त्या व्हरायटीच्या सुरुवातीला कुफरी जोडलं जातं बघा. किंवा एखाद्या व्हरायटीमध्ये जर तुम्हाला कुफरी नाव दिसलं तर लक्षात ठेवा ती व्हरायटी पोटॅटोची आहे. बिकॉज इट इज याच कुफरी येथे पोटॅटो ब्रीडिंग इन्स्टिट्यूट पण आहे, शॉर्टली कॉल्ड एज PBI. ठीक आहे, इथे पोटॅटोची ब्रीडिंग केली जाते, म्हणजे इथे व्हरायटीज डेव्हलप केल्या जातात. म्हणून मग पोटॅटोच्या व्हरायटीच्या समोर कुफरी हा शब्द जोडला जातो. ठीक आहे, काय सांगितलं बघा, CPRI सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट, शिमला, हिमाचल प्रदेश. शिमलामध्ये कुठं कुफरी येते. ठीक आहे, आणि PBI सुद्धा तिथेच आहे, पोटॅटो ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कुफरी. सो एव्हरी व्हरायटी ऑफ पोटॅटो स्टार्ट्स विथ कुफरी वर्ड, लक्षात ठेवा. देन क्रीडावरती सगळ्यात फेमस क्वेश्चन विचारला जातो, कोणता? क्रीडाची लोकेशन विचारली जाते. क्रीडाची लोकेशन विचारली जाते. ठीक आहे, क्रीडा आणि इक्रिसॅट या दोन्हीची लोकेशन लक्षात ठेवा. क्रीडा आणि इक्रिसॅट, ठीक आहे, दोन्हीची लोकेशन आहे हैदराबाद. दोन्हीची लोकेशन आहे हैदराबाद. आणि इक्रिसॅटचे इस्टॅब्लिशमेंट इयर विचारलं जातं खूप वेळा. इक्रिसॅटचे इस्टॅब्लिशमेंट इयर आहे 1972. क्वेश्चन असतो. ठीक आहे, 1972 ला दुष्काळ पडला होता बघा. ठीक आहे, क्रीडा आणि इक्रिसॅट ची लोकेशन विचारली जाते हैदराबाद, आणि इक्रिसॅटची एस्टॅब्लिशमेंट इयर विचारला जातो 1972, 1972. सो क्रीडा स्टँड्स फॉर सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ट्रायल अँड ऍग्रिकल्चर, संतोष नगर, PO सैदाबाद, हैदराबाद, आंध्र प्रदेश. लक्षात ठेवा, क्रीडाची लोकेशन विचारली जाते. देन नेक्स्ट बघा, CRIJAF. ठीक आहे, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ज्यूट अँड अलाइड फायबर्स, बराकपूर डिस्ट्रिक्ट, पारागनास, वेस्ट बंगाल. CRRI, आपण IRRI, दॅट इज इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, लॉस बेनॉस, मनिला, फिलिपाईन्स, इन 1966 बघितलं होतं आपण. सॉरी, 1960, 1960 ला IRRI इस्टॅब्लिश केला गेला. त्याचसोबत आपण ही CRRI इन्स्टिट्यूट पण बघितली, सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट, कटक, ओरिसा, म्हणजे भारतामध्ये असणारी सेंट्रल आहे म्हणल्यानंतर. देन आहे CSSRI, सेंट्रल सॉइल सॅलिनिटी रिसर्च इन्स्टिट्यूट, झरीफा फार्म, कचवा रोड, कर्नाल, हरियाणा. देन CSWCRTI, सेंट्रल सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, 218 कौलागड रोड, देहरादून, उत्तराखंड. देन CTRI आहे, CTRI सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट, राजमुंद्री, आंध्र प्रदेश, बिकॉज टोबॅको इज मोस्ट कल्टिवेटेड क्रॉप इन आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश मधला सगळ्यात जास्त कल्टिवेट केला जाणारा क्रॉप आहे टोबॅको. ठीक आहे, तेव्हा आपण लिडिंग स्टेट आहे म्हणू शकतो टोबॅको. ठीक आहे, सॉरी, टोबॅको कल्टिवेशन मध्ये. सो टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे ठेवलेले? राजमुंद्रीला. देन CTCRI, सेंट्रल ट्यूबर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट, श्रीकेरियम, तिरुवनंतपुरम, केरळा. देन IISRI, इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट, लायब्ररी अव्हेन्यू, पुसा कॅम्पस, न्यू दिल्ली. देन IGFRI, हे महत्वाचं आहे, याची लोकेशन विचारली जाते. IGFRI, इंडियन ग्रासलँड अँड फॉडर रिसर्च इन्स्टिट्यूट, पहुज डॅम, ग्वालियर, झांसी रोड, झांसी, उत्तर प्रदेश. हे लक्षात ठेवा, IGFRI उत्तर प्रदेशमध्ये आहे, झांसी येथे. देन IIHR, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च, PO, हस्सारघाटा लेक, बँगलोर, कर्नाटका. ह्याची पण लोकेशन लक्षात ठेवा, IIHR ची. IIHR बेंगलोर फेमस आहे इन्स्टिट्यूट, हॉर्टिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. देन IIPR, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च, कानपूर. देन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉइल सायन्स, नबीबाग, भोपाळ, मध्य प्रदेश. IISR, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पायसेस रिसर्च, PO, मारिकुन्नू, कोझिकोडे, केरळा. आणि ही इन्स्टिट्यूट महत्वाची, IISR, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगर रिसर्च, PO, दिलकुशा, लखनौ, उत्तर प्रदेश. सो शुगरकेनची हे प्लांटिंग मेथड आहे IISR. IISR 68 का काहीतरी अशी मेथड आहे. सो दिस IISR मेथड ऑफ प्लांटिंग वॉज डेव्हलप्ड बाय दिस IISR लखनौ. ठीक आहे, म्हणून त्या मेथडला नाव दिले IISR मेथड, लक्षात ठेवा. आणि ह्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च याची लोकेशन विचारली जाते, उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेश मे बी लिडिंग स्टेट
इन कल्टिवेशन ऑफ शुगर केन ॲज वेल ॲज सगळ्यात जास्त जे शुगर फॅक्टरीज आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. देन ILRI इंडियन लॅक रिसर्च इन्स्टिट्यूट नामकुम रांची झारखंड. IIVR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्च वाराणसी उत्तर प्रदेश. देन बघा NIRJAFT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन ज्यूट अँड अलाइड फायबर टेक्नॉलॉजी 12 रिएजन पार्क कलकत्ता वेस्ट बंगाल. SBI मीन्स स्टेट बँक ऑफ इंडिया नव्हे. ॲग्रिकल्चर मध्ये SBI मीन्स शुगर केन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोइंबतूर तमिळनाडू. मोस्टली व्हरायटी ज्या आहेत शुगर केनच्या त्या कोइंबतूर तमिळनाडू येथून डेव्हलप केलेल्या आहेत बिकॉज इट इज ब्रीडिंग इन्स्टिट्यूट. सो शुगर केनच्या व्हरायटीज मोस्टली CO स्टार्ट होऊ शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. देन VPKS विवेकानंद पर्वतीय कृषी अनुसंधान संस्थान अल्मोरा उत्तराखंड. हे सगळे जे होते ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट होत्या मीन्स ॲग्रिकल्चरल क्रॉप्सच्या रिलेटेड असणाऱ्या इन्स्टिट्यूट. आता काय ॲनिमल सायन्सेस आणि फिशरीजचे इन्स्टिट्यूट कोणते बघा ॲनिमल सायन्सेस आणि फिशरीजचे. फर्स्ट आहे CARI सेंट्रल एवियन रिसर्च इन्स्टिट्यूट इजातनगर उत्तर प्रदेश. CIFRI सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट बराकपूर वेस्ट बंगाल. CIBA सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॅकिश वॉटर ॲक्वाकल्चर 75 सॅन्तोम हाय रोड आरेपुरम चेन्नई तमिळनाडू. CIFT सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी विलिंगडॉन आयलँड PO मत्स्यपुरी कोचीन केरळा. CIFA सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲक्वाकल्चर कौशल्या गंगा भुवनेश्वर ओरिसा. देन CIRB सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलोज सिरसा रोड हिसार हरियाणा. देन CIRG सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट्स मखदूम मथुरा. ज्यावेळेस तुम्ही 6th सेमचा कोर्स तुम्ही स्टडी कराल AHDS, ठीक आहे AHDSचा, त्यामध्ये बघा त्यामध्ये तुम्हाला गोट आणि शीपच्या ब्रीड तुम्हाला म्हणजे बघायला भेटतील. तर त्याच वेळेस हा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो की सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन गोट्स याची लोकेशन विचारली जाते तुम्हाला. तर मखदूम अशी लोकेशन म्हणजे मथुरा सुद्धा लोकेशन विचारत नाहीत किंवा उत्तर प्रदेश सुद्धा विचारत नाहीत. तुम्हाला लोकेशन मध्ये ऑप्शन असतो मखदूम असा. सो गोट रिसर्च वरती सेंट्रल इन्स्टिट्यूट कुठं आहे? मखदूम मथुरा उत्तर प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा गोट रिसर्च. देन आहे CMFRI सेंट्रल मराईन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट टाटापुरम कोची केरळ. CSWRI सेंट्रल शीप अँड वूल रिसर्च इन्स्टिट्यूट अविकानगर डिस्ट्रिक्ट टोंक वाया जयपूर राजस्थान. याची सुद्धा लोकेशन विचारली जाते की शिप आणि वूल रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे तर अविकानगर येथे आहे. जस्ट लोकेशन लक्षात ठेवा अविकानगर. ठीक आहे. देन NANP ठीक आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. NANP सुद्धा विचारलं जातं बघा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल न्यूट्रिशन अँड फिजिओलॉजी आदुगोडी बेंगलोर कर्नाटका. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल न्यूट्रिशन अँड फिजिओलॉजी याची पण लोकेशन महत्वाची आहे. देन लास्ट बघा अदर इन्स्टिट्यूट कोणते आहेत? NAARM नॅशनल अकॅडमी ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च अँड मॅनेजमेंट राजेंद्र नगर हैदराबाद आंध्र प्रदेश. देन FRI ची लोकेशन 100% विचारली जाते म्हणजे जाते FRI आणि ह्याचा लॉंग फॉर्म. सो FRI काय आहे? फर्स्ट फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट देहरादून उत्तराखंड. याची लोकेशन विचारली जाते FRI ची. कुठली? देहरादून. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट कुठं आहे? देहरादून येथे. देन आयकार्डा किंवा ICARD इंटरनॅशनल सेंटर फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च इन ड्रायलँड एरियाज अलेप्पो सिरिया. I स्टँड फॉर इंटरनॅशनल म्हणजे ते भारतामध्ये लोकेशन असेल का? नाही. कुठं असेल? भारताच्या बाहेर. कुठं? अलेप्पो सिरियामध्ये. सिरियामध्ये अलेप्पो या ठिकाणी. देन इक्रिसॅट आता सांगितलं तुम्हाला इक्रिसॅटची लोकेशन विचारली जाते आणि इस्टॅब्लिशमेंट इयर विचारलं जातं. सो इक्रिसॅट स्टँड्स फॉर इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स पटनचेरू हैदराबाद आंध्र प्रदेश. इस्टॅब्लिश्ड इन ऑगस्ट 1972 1972 ला इक्रिसॅट जो आहे तो इस्टॅब्लिश केलेला आहे हैदराबादमध्ये आंध्र प्रदेश येथे. नेक्स्ट आहे NCERT. आपण NCERT चे बुक रीड करतो. सो नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग न्यू दिल्ली अँड लास्ट PBCS. आताच सांगितलं तुम्हाला मी ज्यावेळेस आपण CPRI बघत होतो सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट आपण बघत होतो शिमला हिमाचल प्रदेश. PBCS that is Potato Breeding and Certification Status Kufri Shimla Himachal Pradesh. So every variety of potato starts with Kufri word. कळालं?
लक्षात ठेवा. आणि लास्ट आहे नॅशनल ब्युरो ॲग्रिकल्चरल सायन्सेसचे कोणते ब्युरो आहेत? NBPGR, नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, FCI बिल्डिंग, पुसा, न्यू दिल्ली. देन NBSSL-UP, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग, शंकरनगर, अमरावती रोड, नागपूर. हे 2 ॲनिमल ॲग्रिकल्चर सायन्सेसच्या रिलेटेड इन्स्टिट्यूट आहेत. त्यातली NBPGR महत्वाची आहे आणि त्याची लोकेशन लक्षात ठेवा. NBPGRचं तुम्हाला हे हेडक्वार्टर विचारतात न्यू दिल्ली, आणि हे तुम्हाला जो GPB 243 आणि 244चा जो कोर्स आहे इलेक्ट्रिक 244 त्याच्यामध्ये ह्याची लोकेशन विचारली जाते NBPGR ची, बिकॉज इट इज द सोर्स ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस फॉर इंडिया. ठीक. देन लास्ट आहे ॲनिमल सायन्सेस, नॅशनल ब्युरो ऑफ ॲनिमल जेनेटिक रिसोर्सेस, कर्नाल, हरियाणा. आणि NBFGR जस्ट काय केले बघा, जेनेटिक रिसोर्स, ॲनिमल जेनेटिक, प्लांट जेनेटिक, फिश जेनेटिक अशा इन्स्टिट्यूट आहेत ह्या. आपण बघितलं प्लांट जेनेटिक कुठे आहे? न्यू दिल्लीला. ॲनिमल जेनेटिक कुठे आहे? कर्नाल, हरियाणाला. आणि फिश जेनेटिक रिसोर्सेस कुठे आहे? कॅनल रिंग रोड, PO दिलकुशा, लखनौ, उत्तर प्रदेशमध्ये. आणि लास्ट आहे NIBAIM, नॅशनल ब्युरो ऑफ ॲग्रिकल्चरली इम्पॉर्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स, कुसमोर, माऊनाथ बंजन, उत्तर प्रदेश. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट all agriculture state agriculture universities, all central agricultural universities, central universities, agricultural research institute, animal sciences and fisheries education research institute आपण बघितलं, आणि त्या सोडून अदर इन्स्टिट्यूट आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत. 2 मिनिटांमध्ये आपण एकदा रिवाइज करू की आपण काय काय बघितलं फर्स्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर, ह्याच्यामध्ये इव्होल्युशन ऑफ मॅन, देन कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स, देन डिस्कवरी, देन आपण बघितले ॲग्रोनॉमीची डेफिनेशन, पीटर डिक्रिसन्सी, जेट्रो टूल, ARC डिपार्टमेंट, IARI, ICR, देन ICRचा मॅन्डेट आपण बघितला, ॲग्रिकल्चर कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज आपण बघितल्या, देन IRRI बघितली, सिमिट आपण बघितला, डिफरंट टाइप्स ऑफ रिव्होल्युशन आपण बघितल्या, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आपण बघितल्या, सगळ्या इनलिस्टिंग केल्या, देन ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आपण बघितल्या, सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी बघितली, सेंट्रल युनिव्हर्सिटी बघितल्या, 5 डीम्ड युनिव्हर्सिटी बघितल्या, ॲग्रिकल्चर सायन्सेस रिसर्च इन्स्टिट्यूट आपण बघितल्या, त्यानंतर आपण ॲनिमल सायन्सेस अँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट आपण बघितल्या, आणि लास्ट अदर इन्स्टिट्यूट आणि नॅशनल ब्युरो आपण बघितले ॲग्रिकल्चर सायन्सचे आणि ॲनिमल सायन्सेसचे. दिस इज ऑल अबाउट टॉपिक नंबर फर्स्ट, हिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर ऑफ व्हॉल्यूम 1, फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चर बाय अरुण कॅप्टन. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला टॉपिक नंबर 2 दॅट इज क्रॉपिंग सिस्टीम अँड पॅटर्न स्टार्ट होईल, विच इज मोस्टली इम्पॉर्टंट फॉर ॲग्रो 247 कोर्स. ठीक आहे. आणि संडेला फर्स्ट टॉपिकवरती ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल, टोटल 99 ऑब्जेक्टिव्ह असतील. ठीक आहे, संडेला.